जय जिजाऊ जय शिवराय. तर हा कदिली मावळ्यांनी जमा व्हायचं आहे सगळ्यांनी 29 ऑगस्टला. तर की ह्याच्या मागटलं कारण जाणून घ्या सगळ्यांनी की दादाची तब्येत त्यांना साथ देत नाही, तरी पण समाजासाठी दादा किती करतात. बांधवांनो, ह्याचा विचार करा की आता हा अटीतटीचा निर्णय आहे आणि जीवन मरणाचा निर्णय आहे. दादानी शब्द दिला, एक तर मी आरक्षण घेईल, नाहीतर माझी अंतमयात्रा तरी निघल. तर आपल्याला लाख मोलाचा माणूस हा आपल्याला गमवायचा नाही. तर की असाच अण्णासाहेब पाटलांनी सुद्धा शब्द दिला होता समाजाला की उद्या सकाळपर्यंत जर नाही आरक्षण भेटलं तर मी माझं स्वतःचं जीवन संपवल. शब्द कडवट आहेत बांधवांनो, लक्षात घ्या. पण की हे शब्द आपल्याला ही वेळ, जसं म्हणतात ना की दूध पोळल्याच्या नंतर ताकसुद्धा फुकून प्यावं, तर आपला जीव पोळलेला आहे अण्णासाहेब पाटलाच्या वेळेस. तर आता मनोजदादांना आपण गमवायचं नाही. आपल्याला एक मुठीनं एका विचारानं आपल्याला मुंबई गाठायची आणि आपल्याला यश तर प्राप्त करायचंच, पण आपल्या दादांना काय होऊ नये ह्या हिशोबानं आपण सरकारला त्यांची जागा दाखवून द्यायची आणि एकीचं बळ दाखवून द्यायचंय. आज 2 वर्ष झालं शांततेतच आंदोलन दादा करतात, पण ह्या सरकारला घाम फुटाणा गेलाय बांधवांनो. तर ह्या मागून ज्या घटना घडल्या त्या प्रत्येक घटना आपण नजरेसमोर आणल्या पाहिजे. की लाठी हल्ला असेल किंवा गोळ्या झाडलेल्या असतील, अरे हे सरकार की पूर्णपणे सगळा पुरावा नष्ट करेल म्हणून काय काय बांधवांनी पायातल्या गोळ्या देखील काढलेल्या नाही, त्या आणखीन सुद्धा पुरावा तसाचा तसा ठेवलेला आहे. तर आपल्यासाठी म्हणजे इतकं लाख मोलाचं आणि मौल्यवान हिऱ्याच्या पुढच्या ह्याचं आपल्याला दादा हे नेतृत्व आपल्याला भेटलं आहे, तर त्यांना गमवू नये ही जिम्मेदारी आपली आहे. तर की सगळ्या बांधवानं एकत्रित यायचं आणि 29 ऑगस्टला घराघरातून सहकुटुंब सहपरिवारासहित मुंबई ही गाठायची आणि आपला विजयाचा गुलाल आपण उधळायचाच नक्की. एक मराठा लाख मराठा. जय जिजाऊ जय शिवराय.